ऑलराईट, आज आपण कव्हर करत आहोत आयडेंटिटी ऑपरेटर्स इन पायथन. आयडेंटिटी ऑपरेटर्स आर युज्ड टू कंपेअर मेमरी लोकेशन्स मेमरी लोकेशन्स ऑफ टू ऑब्जेक्ट्स. ओके, दोन ऑब्जेक्ट्सची मेमरी लोकेशन कंपेअर करण्यासाठी आयडेंटिटी ऑपरेटर्स यूज केला जातो. तर आयडेंटिटी ऑपरेटर्सचे दोन टाईप पडतात. टाइप्स ऑफ आयडेंटिटी ऑपरेटर्स. तर फर्स्ट आहे इज ऑपरेटर आणि सेकंड आहे इज नॉट ऑपरेटर. त्यांची थेरी बघू. लेट मी क्लीन इट. इज ऑपरेटर कसं काम करतं हे पाहू आपण. इज आपल्याला ट्रू व्हॅल्यू रिटर्न करतो, पण कधी, जेव्हा दोन्ही व्हेरिएबल्स हे सेम ऑब्जेक्टला पॉईंट करत असतील तर. आणि इज नॉट पण आपल्याला ट्रू रिटर्न करतो किंवा जेव्हा दोन्ही व्हेरिएबल्स हे सेम ऑब्जेक्टला पॉईंट करणार नाहीत तेव्हा. ओके, इजच्या ऑपोजिट काम करणार ते. इज ऑपरेटरमध्ये बोथ व्हेरिएबल्स जेव्हा सेम ऑब्जेक्टला पॉईंट करतील तेव्हा आपल्याला ट्रू भेटेल, आणि इज नॉटमध्ये जेव्हा बोथ व्हेरिएबल्स सेम ऑब्जेक्टला पॉईंट करणार नाहीत त्यावेळेस आपल्याला ट्रू भेटेल. सिम्पली एक्झाम्पल पाहू आपण. आपण एक्स हा व्हेरिएबल घेतलाय, त्याला व्हॅल्यू दिली 25. वाय हा व्हेरिएबल घेतलाय, त्याला पण व्हॅल्यू देतो 25. आणि थर्ड व्हेरिएबल घेतलाय झेड, त्याला आपण व्हॅल्यू देऊ 25.0. ओके, आता जर इथं तुम्ही नीट पाहिलं तर ह्या दोन इंटिजर व्हॅल्यू आहेत आणि ही फ्लोट व्हॅल्यू आहे, त्यामुळे हे कधीही इक्वल नसणार आहेत. आता आपण क्वेश्चन पाहू. एक्स इज वाय. एक्सची व्हॅल्यू काय 25, वायची व्हॅल्यू काय 25. 25 इज 25, बोथ व्हेरिएबल्स पॉइंटिंग टुवर्ड्स द सेम ऑब्जेक्ट. येस, तर आपला आन्सर काय ट्रू. ओके, पण हेच जर एक्स इज नॉट झेड असं टाकलं तर एक्सची व्हॅल्यू काय 25, वायची झेडची काय 25.0. 25 इज नॉट 25.0, तर काय ट्रू कंडिशन आहे. बोथ व्हेरिएबल्स आर नॉट पॉइंटिंग टुवर्ड्स द सेम ऑब्जेक्ट. दॅट्स वाय आपला आन्सर काय भेटेल ट्रू. आणि हेच असं एक क्वेश्चन होऊ शकतो. वाय इज झेड, वायची व्हॅल्यू काय 25, इज झेडची काय 25.0. सेम आहेत का? बोथ व्हेरिएबल्स पॉइंटिंग टुवर्ड द सेम ऑब्जेक्ट? डेफिनेटली नॉट. दॅट्स वाय आपल्याला आन्सर भेटेल फॉल्स. हेच होते आयडेंटिटी ऑपरेटर्स इन पायथन. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा, आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे यासाठी कमेंट करा.